शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आला। शिर्डीचं साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली। धमकीमुळे आता पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाल्याचं कळतंय, तर अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। पाहूयात। साईबाबांचं समाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे ती साई संस्थानला आलेली आहे। मेलद्वारे ही धमकी जी आहे ती देण्यात आली आहे। त्यानंतर साई संस्थान या ठिकाणी अलर्ट मोडमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मंदिर परिसरामध्ये सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। या अगोदर देखील साई मंदिर उडवून देण्याची जी धमकी जी आहे ती देण्यात आली होती। त्यावेळेसच त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात साई संस्थानला देण्यात आलेली आहे। साईबाबा सुरक्षा कर्मचारी असेल, महाराष्ट्र पोलीस असेल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती साईबाबा मंदिराला पुरवण्यात आलेली आहे। यापूर्वी संस्थानला धमकी देण्यात आलेली होती। अशाच प्रकारे आजही धमकी जी आहे ती साई संस्थानला देण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यानंतर देखील यामध्ये काही उपाययोजना होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। संपूर्ण मंदिराची तपासणी करण्यात आली। अहिल्यानगरवरून पोलीस अधीक्षक यांनी आणखीन एक टीम पाठवलेली होती BDDSची। त्या दोन्ही टीममार्फत जे रात्रीसुद्धा पुन्हा मंदिराची तपासणी करण्यात आलेली आहे। संस्थानचा जवळपास 1000 सिक्युरिटीचा स्टाफ आहे आणि संस्थानची पूर्ण यंत्रणा जी आहे ती कायम अलर्ट असते। हा मेल आल्यानंतर पुन्हा जे आहे सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे त्यांना तपासणी करण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत, भक्त ज्यावेळेस दर्शनासाठी आत येईल त्यावेळेस त्याची तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।